वेदा, तू नाही खेळणार आहेस? तुझे फ्रेंड्स बघ ना कसे खेळतायत, कसे मज्जा करतायत. चल चल उठ उठ उठ, लवकर जाऊया. हे बघ, इथे बसून पण ना तू फक्त बोर होणार आहेस. त्यापेक्षा जा, त्यांच्यासोबत खेळ, मज्जा कर, उड्या मार, धिंगाणा घाल. तुला आठवतं मी असताना आपण दोघी कसला धिंगाणा घालायचो? उठ ना बाळा, माझ्यासाठी. जाऊ दे, अलीकडे वेदा आईचं काहीच ऐकत नाही. मी रागावले हा वेदा तुझ्यावर. बोलणार पण नाहीये. जाऊ दे. वेदा, तो बघ काय म्हणतोय, बॉल मागतोय. दे त्याला पटकन बॉल. बॉल दे वेदा. वेदा, फ्रेंड आहे ना तो तुझा, बॉल मागतोय, दे बघू पटकन. बॉल दे ना. शेवटी तोच आला ना आणि बॉल घेऊन गेला. असं करतात का वेदा? फ्रेंड्स आहेत तुझे, खेळायला बोलवत होते, जायचं ना. तिने असं का केलं? तिने आपल्याला बॉल का नाही दिला? नव्हतं ती अशीच आहे. ती नेहमीच तशीच बसते, तिला बोलता नाही येत. चला आपण तिला खेळायला घेऊया. नको रे बाबा, ती वेडी आहे. चला आपण खेळूया. थांबा, आत्ता बघा मी तिची गंमत करतो. बाजूला. वेदा, अगं रडू नकोस राजा. अगं झाडून पुसून नाही केलंय ते ना, असं होतं खेळण्यात. मी किती वेळ तुला सांगतेय, खेळण्यात आपलं लक्ष लागलं ना की कळतच नाही आपल्याला दुखतंय का, लागलंय का म्हणून. तू रडू नकोस ना राजा. खूप खूप दुखतंय का तुला? हा घ्या तुमचा बॉल, जपून खेळा. माझ्या वेदाला लागू देऊ नका परत. हा घ्या बॉल. जादू तर नाही ना झाली? वारे मग बघताय काय, पळा ना पटकन. अरे पळू नका. अरे पळू नका. मी काही करणार नाहीये तुम्हाला. बॉल घे. मी काही करणार नाही बाळा. घे, खेळायचंय ना तुम्हाला? हा, सावकाश. घे बॉल. अरे
असंभव, असंभव. कोण आहे कोणी मीरा? 14-15 लाखाची दक्षिणा नाकारते म्हणजे काय? तिच्या 7 पिढ्या राबल्या ना तरी इतकी मोठी रक्कम पाहायला देखील मिळणार नाही. भास्कर, एक छोटंसं कार्य सोपवलं होतं, तेही नाही करता आलं. आता खाली मान घालून काहीच उपयोग नाहीये. बोल काहीतरी. माफ करा बाबा, मी खूप प्रयत्न केले. ती नागनाथची बायको तयार सुद्धा झाली होती, पण तो नागनाथ आणि मीरा मी त्यांना पैसे वाढून सुद्धा सांगितले, पण ते मीरा म्हणाली देवीचा उत्सव सोडून ती कुठेही जाणार नाही. माफ करा बाबा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. यांच्यावर साम दाम याचा काही उपयोग झालेला नाही. तुम्ही त्यांना थेट दंड करा. दंड देण्या अगोदर भेद करावा लागेल. हा त्या मशीचं त्याचं कोटेशन मागवून हा यांचेच आपण मागवलंय. केशव काका तो 2 तास बोलतोय. 2 तासाने तो तुम्हाला रिपोर्ट देणार आहे. ठीक आहे. फ्रँकली वी कांट अफोर्ड त्याचं मशीन बंद पडलेली. त्याच्याकडनं तुम्ही रिपोर्ट घ्या प्लीज. अथर्व, हाय. अरे लंच ब्रेक ओव्हर झाला, तू जेवला नाहीस अजून. यू मस्ट बी हंग्री. लेट्स गो. मी आलोच. अथर्व प्लीज, आय एम सॉरी. ट्राय टू अंडरस्टँड मी. अंबिकाची साडी मी मुद्दाम नव्हते नेसले रे. मला माहीत नव्हतं की या सगळ्यामुळे वेदाला इतका त्रास होईल. अथर्वानेच मला ही साडी दिली आहे. सॉरी. माझ्या वागण्याचा तुला आणि वेदाला यापुढे कधीच त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. अन्नावर राग नको काढूस ना. तुझ्या आवडीचं सगळं केलंय मी आज. चल विल हॅव लंच. हॅलो सिस्टर, वॉट? आय कमिंग. आय विल बी देअर सून. काय झालं? एनी एमर्जन्सी? वेदाच्या शाळेतून कॉल आला होता. अर्जंटली बोलवलं. काका आपण जाऊया. मी पण येते. माफ करा, माफ करा. नाही ठीक आहे, ठीक आहे. हा पण याच्या खाली जे काही झाकून ठेवलं ना ते सगळं तुम्हालाच मिळणार आहे. हो हो, आमचे रंगराज बाबा फार दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. बघा आले आमचे रंगराज बाबा. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. चरण तुमचे बाबा, स्वर्गाचे दार. चरण तुमचे बाबा. अहम ब्रह्मास्मी. अहो तुम्ही माझी तुमच्या चरण सेवेसाठी निवड केलीत. मी धन्य झाले. माझी इच्छा पूर्ण झाली. आम्ही तुमची निवड चरण सेवेसाठी केलेली नाही. अहो मग हे सगळं आम्ही तुमची निवड एका वेगळ्या कार्यासाठी केली आहे. कोणत्या कार्यासाठी बाबा? याहून जास्त पैसे मिळतील तुम्हाला. नाही नाही, हेच खूप आहे. आता आमच्या मुखातून शब्द निघालाय ना,
मग तो पूर्ण होणारच. पण त्याआधी तुम्हाला माझं एक कार्य करावं लागेल. हो अहो लाख कामं सांगा, करेन मी. तुर्तास एक काम करा. देवीच्या उत्सवात खंड पाडायचा आहे तुम्हाला. म्हणजे देवीचा उत्सव थांबेल असं काहीतरी करायचंय. का, कधी, कशासाठी असे प्रश्न पडणार असतील तर यातलं काहीच मिळणार नाही. तुमच्या त्या मीराला विधी पूर्ण करण्यापासून थांबवायचंय. देवीचं हे कार्य तिच्या हातून पार पडता कामा नये हे पाहायचंय. आणि त्याकरता आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ. $5 लाख? शिवाय हे दागिने, साड्या सगळंच मिळतं. ठीक आहे, ऍडव्हान्स. वा 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 वा. तुम्ही मला काय काम करायचंय ना ते सांगा, मला कसलेच प्रश्न पडणार नाहीत. वा 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 वा. अहम ब्रह्मास्मि. Sister fed up with Veda. Her behavior is getting same every day. Veda is Veda? creating. गुड मॉर्निंग सिस्टर. Good morning. मिस्टर अथर्व, ये देखिए क्या हुआ. My God. क्या 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 हुआ टीचर? वेदा ने कुछ किया क्या? हाँ, जरूर वेदा ने कुछ किया है. Somehow they got into the mud as she was laughing at them. नाही सिस्टर, असं काहीच झालं नाहीये. हा, माझ्या वेदाने काहीच केलं नाहीये. हो, त्या मुलांनीच माझ्या वेदाची खोडी काढली. नो टीचर, आई एम श्योर वेदा ऐसे वो कुछ करेगी नहीं. एक मिनट. हाँ वेदा, काय झालं बाळा? हा असं का वागलं त्यांच्याशी? काय करायचं ना? का केलं असं तू? वेदा काय करणं होतं बाळा? जे काही झालं ते बाबांना सांग. वेदा, सिस्टर, दिस इज हाउ वेदा बिहेव्स एवरी डे. क्लासरूम में ध्यान ही नहीं है. कोई सवाल पूछो तो वेदा कभी जवाब ही नहीं देती. अथर्व, जे काही झालं त्यात आपल्या वेदाची काही चूक नाहीये. अथर्व, I think we need to talk. येस सिस्टर. अथर्वा, वेदा was such a happy kid, so playful. लेकिन 1 साल से वो किसी से बोल पा रही है या किसी के साथ खेलती है. You are a student. तुम मुझे जानते हो. There are certain rules. We need to obey them, right? अथर्वा, I think वेदा को माँ के जाने के बाद सदमा पहुंचा है. उसे माँ के प्यार की जरूरत है. उसे तुम्हारे सपोर्ट की जरूरत है. She needs mother's care and love. Are you getting me? येस सिस्टर. Let's hope to see her laugh again like earlier. You can take her home. And please talk to her. God bless you all. Thanks सिस्टर. आईशिवाय प्रत्येक जण अपूर्ण असतो. प्रत्यक्ष देवाला सुद्धा अवतार घेण्यासाठी आईची आवश्यकता भासली. भगवान श्रीकृष्णाला सांभाळण्यासाठी, त्यांच्या लीला जगासमोर आणण्यासाठी यशोदा मातेची गरज होती. आपल्या वेदालाही यशोदा मातेची गरज आहे.
सॉरी, तुम्हाला वाटेल मी पुन्हा तेच तेच बोलतो, पण डोंट वरी काका, बोला काय बोलायचं. मला वाटतं तुम्ही लग्नाचा विचार करावा. वेदाला खरंच आईच्या प्रेमाची गरज आहे. तुम्हाला आठवतं सर्व, लहानपणी जेव्हा आई गेली तेव्हा तुमचीही अशीच अवस्था झाली होती की मी कोणाशी बोलायचं नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं, तासंतास नुसतं एकटेच बसून राहायचं. मग मंजिरी मॅडम आल्या आणि सगळंच बदललं. तुम्हाला आई मिळाली, जगण्याची नवीन उमेद पण मिळाली. मला तुमच्याबद्दल जेवढी आपुलकी वाटते ना, तेवढीच वेदाबद्दलही वाटते. म्हणून मला खरंच वाटतं वेदालाही सेकंड चान्स मिळायला पाहिजे. वेदा, बाळा बरी आहेस ना तू? हा बोल ना बाळा. वेदा. अनन्या, हो. तिची बॅग घे आणि तिला आत घेऊन जा. जा बाळा. वेदा, मला शाळेतून फोन आला होता. अरे आपली वेदा कोणाशी बोलतही नाही, मग कोणाला त्रास कसा देईल? मॅडम, ॲक्च्युली आम्ही पण कन्फ्युज होत. म्हणजे त्या मुलांची अवस्था बघून आम्ही पण गोंधळलो की हाऊ इज दिस पॉसिबल. अथर्व, मी क्ल्यूलेस आहे आई. मला कळत नाही की मी काय बोलू, काय वेदाला बोलू, कसा तिला अप्रोच कसं करू, काय 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 सांगू काय तिला. अथर्व, मी तुला आधी सांगितलं होतं या गोष्टीला थोडासा वेळ दे बाळा. किती वेळ द्यायचा? दिवसेंदिवस गोष्टी बिघडत चालल्या आहेत. वेदा माझ्यापासून लांब होत चालली. कधी कधी मला असं वाटतं की माझ्यापेक्षा अंबिका जास्त लकी होती मग. कारण की माझं मूल माझ्या डोळ्यांसमोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्यावर राग धरून बसलं. ॲटलिस्ट या गोष्टी अंबिकाच्या वाट्याला कधीच आल्या नाहीत ना. कधी कधी मला असं वाटतं की त्या आगीत अंबिका नसून जर मी जवळ मेलो असतो ना तर बरं झालं असतं. अथर्व, अथर्व, काय बोलतोस तू? कळतंय तुला? हे बोलायच्या आधी एकदा माझ्या मनाचा विचार करायचा. अथर्व, ज्या दिवशी लग्न करून मी या घरात आले त्या दिवसापासून मी फक्त तुझा आणि अनन्याचा विचार केलाय. माझ्या जवळच्या नातेवाईकांनी नेहमी सल्ला दिला मला की मंजिरी स्वतःचं मूल होऊ दे, पण नाही, फक्त तुझी आणि अनन्याची नीट काळजी घेता यावी आणि नकळत नकळत सुद्धा तुझ्या भाव व्हायला नको म्हणून मी नाही ऐकलं त्यांचं. अथर्व, सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं रे मी तुमच्यावर. कशासाठी? हे जे तू सगळं बोलतेस ते ऐकण्यासाठी. अथर्व, आय एम सॉरी आई, मी ते बोलायला नको होतं. अथर्व, आई मी तुझी. तुझ्या वेदाबद्दलच्या आणि वेदाच्या तिच्या आईबद्दलच्या भावना कळू शकतात मला. तुमच्या आयुष्यात झालेला लॉस खूप मोठा आहे अथर्व, पण त्यावरती फक्त एकच उपाय, वेदाच्या आयुष्यात तिच्या आईला परत आणणं. आणि त्यासाठी तुला दुसरं लग्न करावंच लागेल अथर्व. ते वेदासाठी महत्वाचं आहे अथर्व. तिच्या मनावरची जखम फक्त एक आई भरून काढू शकते, अजून कोणी नाही. अथर्व, माझा विचार करून झालेला आहे, आता तुला तुझा विचार करायचा आहे.